आजची आपली गोष्ट आहे सून वर्सेस मुलगी. ते सीतापूर नावाचं गाव होतं. त्या गावात शारदा, तिची मुलगी रुक्मिणी, मुलगा प्रसाद सोबत राहायचे. तिचा नवरा आजारामुळे मरून जातो. तिच्या स्वतःचे नातेवाईक तिला जवळही येऊ देत नाही, म्हणून तिला तिच्या 1 एकरात जमिनीमध्ये शेती काम करत आलेल्या पैशात घराच्या जबाबदारीला आणि आपल्या मुलांच्या जबाबदारीला पूर्णपणे शारदा सांभाळायची. पण त्याच वेळी मुलांना शिकायचं होतं, म्हणून गाई घेऊन दुधाचा व्यापार करत होती. आलेल्या पैशांना मुलांच्या शिक्षणाला लावते ती. असे दिवस चालले जातात. 2 मुलं खूप चांगले शिकायचे. उच्च शिक्षणासाठी प्रसाद शहरात जाऊन शिक्षण घेतो. त्याच्या सोबत तिकडेच शिकणारी शांती सोबत तो प्रेम करतो. प्रसाद त्याचं प्रेम शांती समोर बोलल्यावर शांती त्याला होकार देते. एकमेकांना दोघं खूप आवडायचे आणि असंच आपलं शिक्षण पूर्ण करता. शिक्षण पूर्ण झाल्यावर प्रसादला तिकडेच नोकरी मिळते. नोकरी करता करता कधी कधी तो घरी पण जायचा. प्रसादची अशी अवस्था बघून त्याचं लग्न करायचा विचार करते शारदा. लगेच गुरुजींना बोलवते घरी. आलेल्या गुरुजींना ती असं बोलते, मुलाचं लग्न करायचं विचार करते आहे. एक चांगली गुणवान मुलगी असेल तर सांगा. ती गोष्ट ऐकून गुरुजी आपल्या जवळचे सगळे स्थळ शारदाला सांगतात. गुरुजींनी सांगितलेले सगळे स्थळ बघून त्याच्यातून आवडलेली एक मुलगी गुरुजींना सांगते. ही मुलगी चांगली आहे, बघण्याचा कार्यक्रम ठेवा असं त्यांना सांगा. त्याला ठीक आहे बोलून गुरुजी तिकडून चालले जातात. नंतर प्रसादला घरी यायला सांगते शारदा. शारदा तिचा मुलगा प्रसाद आणि मुलीला घेऊन बघण्यासाठी जाता मुलीकडे. काय होतंय ते न समजता प्रसाद प्रश्नातच बसलेला असतो. काही न बोलता तिकडून परत घरी जातो. घरी पोहोचल्यानंतर शारदा आपल्या मुलाला विचारते, अरे का रे मध्येच उठून आला तू? आई, कोणाला विचारून तू हे ठरवलं? तुझी गरज मला नाही माहित. इतके दिवस सगळं तर तुला विचारून केलं. इतके दिवस तुझ्या आवडीचं तू केलं. मी काही नाही बोललो म्हणून तू हे केलं. मला माहिती आहे हा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. जर मला विचारलं असतं तर काय झालं असतं? काय विचारलं तर? मला तुझं लग्न करायचं आहे, तू लग्न करशील का असं विचारू? तुझी मान्यता घेऊन सगळी तयारी करू? तुझ्यासाठी लग्नाचे स्थळ बघितले आहे असं मला एकदा सांगितलं तर काय होईल? मी नकार देईल का? आजचं स्थळ तुला आवडलं नाही का? मी खूप आधीपासून शांती नावाच्या मुलीवर प्रेम करतो. तिच्याशीच लग्न करायचा विचार करतो आहे. तिच्याशी लग्न करूनच मी खुश राहील. जर तुला माझा आनंद हवा आहे तर माझ्या आवडीच्या मुलीशी माझं लग्न करून दे. मुलाची आवड समजून शारदाला आवडो वा ना आवडो, फक्त आणि फक्त आपल्या मुलांच्या आनंदासाठी मुलाच्या आवडीच्या मुलीशी लग्न करून द्यायचा विचार करते. प्रेम करणाऱ्या मुलीशी लग्न करायला मान्य केल्यावर प्रसादला पण खूप जास्त आनंद होतो. दुसऱ्या दिवशी शहरात जातो तो. शारदाची मुलगी रुक्मिणी आपल्या आईजवळ येते. दादाच्या आवडीच्या मुलीशी लग्न करून देणं तुला मनातून स्वीकार आहे का नाही? मला हे लग्न आवडलं नाही. कशी दिसते काय माहित. त्या मुलीचं तिला सून बनवायला कसं मान्य करू? ऐकलं नाही तर घर सोडून जाईल, म्हणून लग्नाला मान्यता दिली. म्हणजे लग्न नाही करून देणार? लग्न लावून दिलं नाही तर तुझ्या दादासमोर मी वाईट होईल. त्या मुलीशी लग्न करून देईल, पण काही असं करेल की स्वतःहून घर सोडून जाईल. मुलाला दिलेल्या शब्दावरून त्याच्या आवडत्या मुलीशी लग्न करून देते. प्रसाद लग्न केल्यानंतर आपल्या बायकोला घरी घेऊन येतो. शांतीला तिकडेच ठेवून फक्त प्रसाद शहरात नोकरी करत असतो. नवीन सून असल्यामुळे शांती थोडी लाजत असते, म्हणून आपल्या खोलीतच राहायची, बाहेर नाही यायची. घरातलं काम आणि स्वयंपाक सगळं शारदा करायची. हे सगळं बघून रुक्मिणीला बिलकुल आवडत नाही. सासूला मदत करायची सोडून महाराणीसारखं खोलीतच का बसते असा विचार करते रुक्मिणी. शांती जवळ जाऊन तसं बोलते, पण तू ह्या घरातली सून आहे. सासू मेहनत करते आहे तर तू बसून खाते आहे.
माझी आई तिकडे काम करते आहे तर मदत करायची इच्छा होते का? नवीन आहे ना, काही माहित नाही. इकडे जेवण पण नवीन आहे ना, मग तरी कसं खाते? काम करायला नवीन वातावरण आहे. वा, असं नाहीये. इकडे कोणाला काय आवडतं ते मला नाही माहित ना. तर इकडे बसून कळेल का? बाहेर येऊन मदत केली तर सगळं माहित होईल. महाराणी सारखं बसली आहे. तिचं बोललेलं सगळं काही शारदा ऐकत असते, पण ऐकलंच नाही असं दाखवून एकदम खोलीत जाऊन जेवायला आपल्या मुलीला आणि सुनेला सांगते. तिघं मिळून जेवण जेवून झोपून जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी सासूबाई उठल्या आधीच सगळं घर साफ सुथरं असतं. ते बघून शारदा खूप खुश होते. सासूबाई सुनेला बोलवते, तिला कॉफी घेऊन यायला सांगते. काही वेळानंतर सुनेच्या हातची कॉफी पिऊन खूप चांगली झाली आहे असं सांगते शारदा. लांबून बघत असलेल्या रुक्मिणीला आपल्या वहिनीचं कौतुक आपल्या आईच्या तोंडून झालेलं तिला बिलकुल सहन होत नाही. कसं पण करून आपल्या आईच्या हातून शांतीला उदास करायचं आहे याचा विचार करते आणि तेव्हा शांती असं बोलते, सासूबाई, दुपारी जेवणात काय बनवायचं आहे असं विचारते. आपल्या आवडीचे सगळे पदार्थ सुनेच्या हातून बनवायला सांगते शारदा. सून ठीक आहे बोलते. स्वयंपाक घरात जाऊन आपल्या सासूच्या आवडीच्या सगळ्या गोष्टी बनवते. बाहेरून कोणीतरी बोलवत आहे असं वाटल्यावर शांती स्वयंपाक घरातून बाहेर जाते. ती चांगली वेळ आहे समजून रुक्मिणी स्वयंपाक घरात जाऊन वहिनीने बनवलेल्या भाजी, चटणी आणि मीठ टाकून कोणी काही बघितलंच नाही असं समजून बाहेर जाते. शांती स्वयंपाक घरात येऊन सगळं जेवण बनवते. सासूबाईंना जेवायला बोलवते. सुनेच्या हातचं जेवण जेवायला सासूबाई येते. शांतीने बनवलेलं सगळं जेवण वाढते. आपल्या सुनेने बनवलेलं जेवण चाखायला तोंडात टाकते शारदा. अरे अरे, छे 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 असं ताटातलं जे वाढलं ते शांतीच्या समोर फेकते. सासूबाईने असं केल्यावर शांती घाबरते. शारदा सुनेला खूप काही ऐकवते. सासूने असं बोलल्यावर ती खूप उदास होते आणि तेव्हाच आलेली रुक्मिणी ते बघत होती. आतच हसून खूप चांगलं झालं असं विचार करते. सासूबाई, तुमच्यासाठी सगळ्या हाताने बनवलं. काय झालं मला नाही माहित. तुम्ही सांगा सासूबाई, काय झालं? या जेवणाला कोणी मनुष्य खाईल का? किती मीठ आणि मिरची. बनवता येत नाही तर नाही येत असं सांग ना. असं जेवणाला वाया नको घालवूस. नाही सासूबाई, मी सगळं नीट बनवलं. कुठे चूक झाली माहित नाही. पुढच्या वेळेस असं नाही होणार याची काळजी मी नक्की घेईल असं शांती बोलते. ठीक आहे बोलत शारदा मान्य करते. त्या दिवशी संध्याकाळी परत जेवण बनवताना कोणी बोलवतं आहे असं वाटतं शांतीला. बाहेर येऊन बघितल्यावर कोणीच नसतं. सकाळी पण तसं झालेलं आणि तेव्हाच तिकडे आलेल्या सासूबाईला आपल्या सोबत घेऊन स्वयंपाक घरात जाऊन रुक्मिणी करत असलेल्या कृत्याला ती आपल्या सासूबाईंना दाखवते. शारदा आपली मुलगी करत असलेल्या कृत्याला बघून शारदाच्या तोंडून काहीच निघत नाही. शांतीने बनवलेल्या जेवणात मीठ टाकून समोर उभ्या असलेल्या वहिनी आणि आईला बघत आश्चर्यचकित होते रुक्मिणी. सकाळी पण मी जेवण चांगलंच बनवलेलं, त्यात सगळ्यात मीठ टाकून खराब केलं असं सासूला सांगते. मुलीच्या कृत्याला बघत ओरडून तिला तिकडून पाठवून देते शारदा. आपल्या मुलीच्या कृत्यावर शांतीची माफी मागते शारदा. चुकीचं समजलं या गोष्टीवरून खूप उदास होते. त्या दिवसापासून सासू सुना दोघं एकत्र होता, आनंदाने आयुष्य जगता. तुम्हाला ही गोष्ट आवडली तर लाईक आणि कॉमेंट करा आणि अशाच गोष्टींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.